नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत, सोनं महागलं असताना चांदी इतकी स्वस्त का झाली? या बदलामागची कारणे काय आहेत? रिझर्व्ह बँक आता सोनं आणि चांदीकडे महागाईच्या दृष्टीने का पाहत आहे? शेअर बाजार सुरुवातीच्या घसरणीनंतर कसा सावरला? आणि ओला उबरला टक्कर देणारी सरकारी भारत टॅक्सी नेमकं काय बदल घडवणार? तर सुरुवात करूया. देशांतर्गत बाजारात सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. एका दिवसात सोन्याच्या दरात सुमारे 1,000 रुपयाची वाढ झाली, तर चांदीच्या दरात तब्बल 6,000 रुपयाची घसरण नोंदवली गेली. या अचानक बदलामुळे सामान्य ग्राहकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की आता खरेदी करावी की थोडा वेळ थांबावं. बाजारातील माहितीनुसार गेल्या काही दिवसात सोनं आणि चांदी दोन्ही धातूंनी उच्चांक गाठला होता. मात्र त्या पातळीवरून काही गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यासाठी विक्री केल्याने बाजारात चढ उतार पाहायला मिळाला. याचा परिणाम म्हणून चांदीच्या दरात मोठी घसरण झाली, तर सोने तुलनेने मजबूत राहिलं आणि त्यांच्या दरात वाढ ही दिसून आली. दरांमध्ये असा बदल का झाला याबाबत तज्ज्ञ सांगतात की आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या हालचाली आणि मोठ्या गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी विक्री यामुळे सोनं आणि चांदीचा दर हे बदलत आहे. सध्या जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता आहे. अशावेळी सोनं सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं, यामुळे त्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे चांदीचा वापर हा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली की चांदीवरचा दबाव वाढतो आणि त्याचे दर हे घसरतात. आता खरेदी करणे योग्य आहे का या प्रश्नावर तज्ज्ञ सांगतात की सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी घाई करू नये. सोन्याच्या किमती वाढल्या असल्या तरी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने ते अजूनही सुरक्षित पर्याय मानलं जातं. मात्र एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणं अधिक आणि सुरक्षित ठरू शकतं. चांदीच्या बाबतीत सध्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही संधी ठरू शकते. पण पुढील काही दिवसात जर दर आणखी घसरू शकतात अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सामान्य ग्राहकांसाठी सल्ला असा आहे की लग्नसराई किंवा दागिन्यांसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर सध्याचे दर लक्षात घेऊनच गरजेनुसार खरेदी करता येईल. मात्र गुंतवणूक म्हणून खरेदी करताना दीर्घकालीन उद्दिष्ट, बजेट आणि जोखीम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. थोडक्यात सांगायचं तर सध्या सोनं मजबूत आहे, तर चांदी दबावात आहे आणि घाई न करता विचारपूर्वक खरेदी करणं हेच शहाणपणाचं ठरेल. याच सोन्या चांदीच्या किमती आता थेट महागाईशी जोडल्या जात आहे आणि याच मुद्द्यावर आज भारतीय रिझर्व्ह बँकने आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये आता केवळ गुंतवणूकपुरत्या मर्यादित राहिल्या नसून तर त्या थेट महागाईशी जोडल्या जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अलीकडील चलनविषयक धोरण बैठकीत हा मुद्दा स्पष्टपणे समोर आला. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की महागाईचा आढावा घेताना आता कांदा, टोमॅटो याप्रमाणेच सोनं व चांदी यांच्या किमतींना देखील महत्त्व दिलं जाणार आहे. साधारणपणे महागाई मोजताना रोजच्या वापरातील वस्तू, अन्नधान्य, इंधन आणि सेवा यांचा विचार हा केला जातो. मात्र गेल्या काही महिन्यात सोनं आणि चांदी यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खर्चावर होत आहे. भारतात सोनं हे केवळ दागिन्यांसाठी वापरले जात नाही, तर ते बचत आणि सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून देखील वापरले जाते. यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या की अनेक कुटुंबांचा आर्थिक नियोजनांवर परिणाम होतो. जागतिक बाजारात सुरू असलेली अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव, डॉलरच्या तुलनेत चलनातील चढउतार आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून वाढवले जाणारे सोन्याचे साठे या सर्व कारणामुळे सोन्याच्या किमती या वाढल्या आहेत. या जागतिक घडामोडींचा परिणाम भारतातील बाजारावरही दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ उतार हा पाहायला मिळत आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते सोनं आणि चांदी महाग झाल्यास त्याचा अप्रत्यक्षपणे महागाईवर परिणाम होतो. लग्नसराई, सण, उत्सव किंवा गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं जातं. अशावेळी किमती वाढल्या तर लोकांचा खर्च वाढतो आणि इतर गरजेच्या गोष्टीसाठी खर्च करण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम एकूण आर्थिक व्यवहारावर होतो. भारत मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो, त्यामुळे रुपया आणि डॉलरचा विनिमय दर याच्या बदलाचा सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम होतो. रुपयाची किंमत घसरली की सोनं आणखी महाग होतं
आणि त्याचा भार सामान्य ग्राहकांवर होतो. म्हणूनच रिझर्व्ह बँक आता महागाईकडे पाहताना या घटकांचा गांभीर्यपूर्ण विचार करणार आहे. या सगळ्या परिस्थितीत विचार करून रिझर्व्ह बँकेने सध्या व्याजदरात कोणतेही बदल न करता सावध भूमिका घेतली आहे. महागाई नियंत्रणात ठेवणे आणि आर्थिक वाढ सुरू ठेवणे या दोन गोष्टीचा समतोल राखण्याचा प्रयत्न भारतीय रिझर्व्ह बँक सध्या करत आहे. याच धोरणात्मक पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात संमिश्र जागतिक आर्थिक संकेतामुळे बाजार सावधपणे उघडला. मात्र दिवसाअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे 266 अंकांनी वाढून 83,580च्या आसपास बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 50 अंकाची वाढ नोंदवून 25,693 वर बंद झाला. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सनी काही प्रमाणात आधार मिळाला. बँक निफ्टी निर्देशांकातही मर्यादित वाढ झाली. मात्र माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रावरील दबाव हा काही दिवसांपासूनचा कायम आहे तो आजही कायम दिसला. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांचा शेअर्सवर झालेल्या विक्रीमुळे भारतीय IT कंपन्यांचे शेअर्सही आज दबावाखाली दिसले. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर 5.25% इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही गुंतवणूकदारांना व्याजदर कपातीची अपेक्षा होती. मात्र दरात कोणताही बदल न झाल्याने बाजाराने सावध भूमिका घेतली. तरीही रिझर्व्ह बँकेने आर्थिक वाढीचा अंदाज सकारात्मक ठेवला असून महागाई नियंत्रणात राहील असे संकेत दिल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काही प्रमाणात टिकून आहे. जागतिक बाजारांमध्ये देखील आज संमिश्र वातावरण पाहायला मिळालं. अमेरिकेतील नॅसडॅक तंत्रज्ञान शेअर्सचा दबाव कायम राहिला तर आशियाई बाजारामध्ये मर्यादित चढ उतार हा पाहायला मिळाला. या सगळ्या घडामोडींमुळे भारतीय बाजाराचा दिवस संथ आणि दिशाहीन राहिला. अशाच बदलत्या आर्थिक वातावरणात केंद्र सरकारने आता टॅक्सी सेवा क्षेत्रात मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने भारत टॅक्सी नावाची नवी राईड सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत या क्षेत्रावर ओला, उबर, रॅपिडो यासारख्या खाजगी कंपन्यांचे वर्चस्व होते. आता मात्र सहकारी तत्वावर आधारित सरकारी पर्याय उपलब्ध झाला आहे. भारत टॅक्सीमध्ये टॅक्सी चालक हे केवळ सेवा देणारे कर्मचारी नसून तेच या संस्थेचे सदस्य आणि भागीदार असतील. खाजगी ॲप्समध्ये चालकाकडून आकारले जाणारे मोठे कमिशन इथे अत्यल्प किंवा शून्य असेल. यामुळे चालकांना त्यांच्या मेहनतीचा अधिक फायदा मिळू शकतो. या सेवेमध्ये अचानक भाडेवाढ टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचा खर्च आधीच माहिती असेल. चालकांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा आणि तक्रार निवारणाची व्यवस्था देण्यात येणार आहे. सुरुवातीलाच ही सेवा निवडक शहरांमध्ये सुरू होणार असून टप्प्याटप्प्याने देशभर तिचा विस्तार हा केला जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते ओला आणि उबरसारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणं सोपं नसलं तरी चालक केंद्रित आणि सहकारी मॉडेलमुळे भारत टॅक्सी प्रयोग हा या क्षेत्राला नवी दिशा देऊ शकतो. तर अशा प्रकारे सोनं चांदी, महागाई, शेअर बाजार आणि भारत टॅक्सी या सगळ्या घडामोडी सध्या देशाच्या आर्थिक दिशेला आकार देत आहेत. योग्य माहिती आणि योग्य निर्णय हेच यशाचं सूत्र ठरणार आहे. आपल्याला या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा. पुन्हा भेटूच. धन्यवाद.